आपण एका परिस्थितीचा विचार करूया. समजा एखाद्या व्यक्तीने 15-20 वर्ष एकाच विशिष्ट क्षेत्रात खूप मेहनत घेतली आहे, हं. उत्तम यश मिळवलंय आणि आणि एका सकाळी ती व्यक्ती अचानक ठरवते की आता हे सगळं बास. हो, अगदी तेच. म्हणजे आता हे सर्व सोडून पूर्णपणे नवीन क्षेत्रात जायचं, शून्यातून नवीन सुरुवात करायची. पारंपरिक विचारसरणीत याला काय म्हणतील? मला वाटतं सरळ सरळ वेडेपणा किंवा अस्थिरता म्हणतील. कारण आपल्याकडे नोकरी सोडणं म्हणजे फार मोठा धोका मानला जातो. तेच तर. पण आजच्या आधुनिक जगात यालाच एक प्रकारे उत्क्रांती मानलं जातं आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अत्यंत ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. हा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे. हो, आणि ही व्यावसायिक उत्क्रांती नक्की कशी घडते हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे आज खूप चांगला संदर्भ आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं दी इव्होल्युशन ऑफ प्रोफेशनल पाथ्स म्हणजेच व्यावसायिक मार्गांची उत्क्रांती हे सविस्तर विश्लेषण. बरोबर. आणि ह्या सखोल विश्लेषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण निवडलेलं करिअर कालांतराने पूर्णपणे बदलणं खरोखरच योग्य आणि व्यावहारिकदृष्ट्या शक्य असतं का? कारण आपल्याकडे एक अलिखित नियमच आहे ना समाजाचा. हो ना, म्हणजे एकदा तुमचं शिक्षण पूर्ण झालं की एकाच क्षेत्रात नोकरी मिळवायची आणि तिथेच निवृत्त होईपर्यंत टिकून राहायचं. हाच यशाचा एकमेव सुरक्षित मार्ग मानला जायचा. ह्या जुन्या संकल्पना आता मुळासकट बदलत आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की पूर्वी करिअरची व्याख्या ही एखाद्या रेल्वेच्या प्रवासासाठी असायची. रेल्वेचा प्रवास म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, एकदा गाडी एका विशिष्ट ट्रॅकवर धावू लागली की ती थेट शेवटच्या स्टेशनवरच थांबेल. मध्य रस्ता बदलण्याचा किंवा दुसरा ट्रॅक पकडण्याचा विचारही मनात यायचा नाही. निवृत्ती हेच ते शेवटचं स्टेशन. अरेच्छा, हे खूपच समर्पक उदाहरण आहे. ट्रॅक आधीच आखलेला असायचा. पण आजचं चित्र बघितलं तर ते एखाद्या रोड ट्रिपसारखं झालंय. रोड ट्रिप म्हणजे स्वतःच्या हातात कंट्रोल असल्यासारखं. अगदी बरोबर. रोड ट्रिपमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो तर नियंत्रण आणि लवचिकता. स्टेअरिंग तुमच्या स्वतःच्या हातात असतं. म्हणजे समजा मध्येच एखादा दुसरा रस्ता अधिक आकर्षक वाटला किंवा जुना रस्ता खराब असेल, तर आपण सहज मार्ग बदलू शकतो. मार्ग बदलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यात असतं. विद्यानंद यांच्या मते करिअरची ही संकल्पना काही एका रात्रीत बदललेली नाहीये. मग याला मुख्य कारण काय असावं? खरं तर तंत्रज्ञानात झालेली प्रचंड मोठी प्रगती, जागतिकीकरण आणि उद्योग क्षेत्राचं पूर्णपणे बदललेलं स्वरूप या गोष्टीला कारणीभूत आहेत. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आपण जेव्हा 20-22च्या वयात करिअरची पहिली निवड करतो तेव्हा ती निवड खरंच आपली स्वतःची असते का? कसं माहितीये का, बहुतांश वेळा त्या वयात स्वतःच्या खऱ्या क्षमतांचा किंवा आवडींचा पूर्ण अंदाज आलेलाच नसतो. हो, मी तेच विचार करत होते. तिथे तर सामाजिक अपेक्षा जास्त असतात. तेच तर, सामाजिक अपेक्षा, पालकांचा दबाव किंवा कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक पैसा आणि सुरक्षितता आहे, हा त्यावेळचा जो ट्रेंड असतो ना, त्यावर तो निर्णय आधारित असतो. म्हणजे आपण स्वतःच्या आवडीपेक्षा सुरक्षेला जास्त महत्त्व देतो. अगदी तसंच. सुरुवातीच्या काळात माणसाच्या मेंदूची आणि व्यक्तिमत्वाची पूर्ण वाढ झालेली नसते. त्यामुळे घेतलेला निर्णय हा बऱ्याचदा अपुऱ्या माहितीवर असतो. आणि मग जसं जसं वय वाढतं, माणूस 20शीतून 30शीत किंवा 40शीत प्रवेश करतो, तेव्हा त्याची मूल्य बदलतात. म्हणजे कोर व्हॅल्यूज बदलतात. 20शीत ज्या व्यक्तीला फक्त आर्थिक स्थैर्य आणि समाजात प्रतिष्ठा हवी असते, त्याच व्यक्तीला 40शीत वेगळ्या गोष्टी हव्या असतात. म्हणजे कामातून मिळणारं समाधान किंवा वैयक्तिक आयुष्यासाठी अधिक वेळ असं काहीसं. हो, आणि समाजासाठी काहीतरी योगदान देण्याची भावनाही वाढीस लागलेली असते. मग होतं काय, जेव्हा तुमचे जुने निर्णय या नवीन मूल्यांशी जुळत नाहीत तेव्हा एक खूप मोठी पोगळी निर्माण होते. बापरे, इथेच तर खरा संघर्षाचा मुद्दा येतो. म्हणजे विचार करा, एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात 10-15 वर्षे काम केलंय, चांगली ओळख निर्माण केलीय, पण आता अचानक ते सर्व सोडून नवीन क्षेत्रात जायचं, हे कुठेतरी पळवाट शोधल्यासारखं नाही का वाटत? म्हणजे बऱ्याचदा लोक असं म्हणतात की जुन्या क्षेत्रात अपयश आलंय म्हणून हा बॅकअप प्लॅन शोधलाय. यात प्रगती कुठे आहे? हां, खूपच नैसर्गिक प्रश्न आहे आणि नेहमी विचारलाही जातो. पण इथे आपल्याला एका मानसिक स्थितीचं विश्लेषण करावं लागेल. त्याला संक कॉस्ट फॅलेसी म्हणतात. संक कॉस्ट फॅलसी म्हणजे नेमकं काय? म्हणजे भूतकाळात केलेली गुंतवणूक, मग तो तुमचा वेळ असो, पैसा असो किंवा मेहनत असो,
या गुंतवणुकीमुळे भविष्यातही त्याच चुकीच्या निर्णयाला चिकटून राहण्याची माणसाची वृत्ती असते. म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे, मी या क्षेत्रात 15 वर्षे घातलीत, लाखो रुपये खर्च केलेत, आता हे कसं सोडायचं? अगदी अचूक. आणि याच भीतीपोटी ते एका अजिबात न आवडणाऱ्या आणि असमाधानकारक क्षेत्रात वर्षानुवर्ष अडकून राहतात. पण विद्यानंद स्पष्ट करतात की मार्ग बदलणं हा पळपुटेपणा अजिबात नाहीये. मग ते काय आहे? ती एक अत्यंत आवश्यक कोर्स करेक्शन आहे. म्हणजे चुकीच्या रस्त्यावर खूप पुढे गेलो आहोत, फक्त म्हणूनच त्या रस्त्यावर चालत राहणं हा काही शहाणपणा नाहीये, हे तर पटतंय. हो ना. पण मला सांगा, या बदलाचे काही ठोस फायदे आहेत का? म्हणजे मला हे काम आवडतं या एका भावनिक कारणापलीकडे जाऊन काही मानसिक किंवा व्यावहारिक फायदे मिळतात का? नक्कीच मिळतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या खऱ्या आवडीच्या क्षेत्रात काम सुरू करते तेव्हा मेंदूच्या पातळीवर खूप मोठे बदल होतात. अच्छा, म्हणजे कसं? जुन्या न आवडणाऱ्या कामात माणसाची अवस्था एका यंत्रासारखी झालेली असते. रोज सकाळी उठून त्याच कंटाळवाण्या कामावर जायचंय या एका विचाराने येणारा तणाव माणसाची सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी पूर्णपणे मारून टाकतो. हे मी खूप लोकांकडून ऐकलंय. म्हणजे कामात उत्साहच उरत नाही. तेच तर. पण जेव्हा काम आवडीचं असतं तेव्हा कॉग्नेटिव्ह एंगेजमेंट म्हणजेच तुमची मानसिक एकाग्रता आणि कामातील सहभाग अनेक पटींनी वाढतो. याचाच अर्थ आवडीच्या कामात व्यक्ती अधिक उत्पादक म्हणजेच प्रोडक्टिव्ह बनते. अगदी बरोबर. कारण तिथे फक्त एक कर्तव्य म्हणून काम केलं जात नाही, तिथे एक आंतरिक प्रेरणा म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशन काम करत असतं. आणि ह्या प्रेरणेमुळेच कदाचित नवीन गोष्टी शिकण्याची भूकही वाढत असावी. होय. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात ते खूप महत्वाचं आहे. बघा ना, आज AI आणि ऑटोमेशनमुळे जुन्या नोकऱ्या नष्ट होत आहेत. अशा वेळी नवीन कौशल्य आत्मसात करणं हा केवळ एक पर्याय राहिलेला नाहीये. ती तर आता अस्तित्वाची गरज बनलीय. नक्कीच. त्यामुळे करिअर बदलणं हे एक बॅकअप प्लॅन नसून स्वतःला भविष्यासाठी तयार करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरतो. हे सर्व फायदे ऐकायला खूप छान आणि सकारात्मक वाटतात. पण आता आपण थोडा वास्तवाच्या धरातलावर येऊया. बोला. मध्यम वयात करिअर बदलणं हे मला एखाद्या चालत्या ट्रेनमधून दुसऱ्या चालत्या ट्रेनमध्ये उडी मारण्यासारखं वाटतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही उडी रिकाम्या हाताने मारायची नाहीये. बरोबर. हातात बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. हो ना, एका हातात घराच्या EMIचं ओझं असतं, दुसऱ्या हातात मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असते आणि पाठीवर लोक काय म्हणतील हे सर्वात मोठं गाठोडं असतं. अशा परिस्थितीत एका सामान्य व्यक्तीने हा निर्णय घेण्याचं धाडस कसा गोळा करावं, हा धोका पत्करायचा तरी कसा? मी सांगेन की हाच या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात कठीण आणि वास्तववादी टप्पा आहे. या विश्लेषणात मध्यम वयातील या आव्हानांवर खूप सविस्तर चर्चा केली आहे. म्हणजे सामाजिक दबाव आणि आर्थिक भीती या दोन गोष्टी माणसाला जागेवरच खिळवून ठेवतात. अगदी बरोबर. आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग अचानक घेतलेला निर्णय असूच शकत नाही. म्हणजे सोमवारपर्यंत एका क्षेत्रात काम केलं आणि मंगळवारी सकाळी थेट राजीनामा दिला असं फक्त चित्रपटात घडू शकतं. वास्तवात नाही. हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक, नियोजनबद्ध आणि धोरणात्मक असावा लागतो. म्हणजेच काय तर आधीचा ट्रॅक लगेच न सोडता नवीन ट्रॅक समांतररित्या बांधायला सुरुवात करावी लागते. पण ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी काम करते? यासाठी सर्वात आधी आर्थिक नियोजन करावं लागतं, ज्याला आपण फायनान्शियल ऑडिटिंग म्हणतो. म्हणजे पुढच्या काही महिन्यांची तरतूद? महिन्यांची नाही, तर पुढचं किमान 1 ते 2 वर्ष कोणतंही निश्चित उत्पन्न नसताना कुटुंबाचा गाळा कसा चालणार याचा एक मजबूत आर्थिक बफर तयार करणं गरजेचं असतं. बापरे, 1-2 वर्ष हे खूप महत्वाचं आहे. हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा इगो किंवा अहंकार बाजूला ठेवणं. इगो का? कारण बघा, तुम्ही जुन्या क्षेत्रात कितीही वरिष्ठ पदावर असलात तरी नवीन क्षेत्रात तुम्ही एक नवशिके किंवा बिगिनर असता. ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची मानसिक तयारी लागते. आणि तिसरं म्हणजे मायक्रो ट्रान्झिशन्स. या मायक्रो ट्रान्झिशन्स बद्दल थोडं सविस्तर सांगता येईल का? कारण बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की जुनं सगळं पूर्णपणे तोडूनच नवीन सुरू करावं लागतं. हेच तर मी सांगतोय, असं अजिबात नाहीये. विद्यानंद यांच्या मते जुनी नोकरी सुरू असतानाच नवीन क्षेत्राची चाचपणी करणं जास्त सेफ आहे. म्हणजे आजकाल ज्याला आपण साईड हसल किंवा फ्रीलॅन्सिंग म्हणतो तसं काहीसं? हो, अगदी तेच. समजा एखाद्या बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीला वाटतंय की तिला ग्राफिक डिझायनिंगमध्ये करिअर करायचंय.
तर लगेच नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्यापेक्षा सुट्ट्यांच्या दिवशी किंवा संध्याकाळी काही छोटे प्रोजेक्ट्स करून पाहणं जास्त सुरक्षित ठरतं. बरोबर. यामुळे त्या क्षेत्रातील वास्तवाची आणि तिथल्या आव्हानांची खरी कल्पना येते, नाहीतर नुसतेच दुरून डोंगर साजरे वाटतात. तेच तर. आणि इथेच आजच्या काळातील सर्वात मोठी जमेची बाजू समोर येते, ज्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. हो, हे मी पण वाचलं होतं. पूर्वीच्या पिढीला असे बदल करणं खूप कठीण होतं, कारण माहितीचा आणि साधनांचा खूप अभाव होता. पण आजचं डिजिटल युग हे या बदलासाठी एका भक्कम पुलासारखं काम करतंय. नक्कीच. आजच्या डिजिटल युगामुळे हे संक्रमण केवळ शक्यच नाही, तर अनेक पटींनी सोपं झालंय. म्हणजे बघा ना, पूर्वी एखादं नवीन क्षेत्र निवडायचं असेल तर अक्षरशः अंधारात चाचपडावं लागायचं. एखाद्या विद्यापीठात जाऊन पुन्हा 3-4 वर्षांची पदवी घेणं हाच एक मार्ग असायचा. आणि वेळ आणि पैसा या दोन्ही दृष्टीने ते मध्यमवयीन व्यक्तीला शक्यच नसायचं. हो ना, ओळखी काढाव्या लागायच्या, कुणाच्या तरी शिफारशीची वाट पाहावी लागायची. पण आता परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. आता ऑनलाईन कोर्सेस, कौशल्य विकास कार्यक्रम आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्समुळे जणू काही प्रत्येकाच्या हातात एक करिअर GPS आल्यासारखं वाटतं मला, जे तुम्हाला अचूक रस्ता दाखवतं. हे जे करिअर GPS उदाहरण दिलत ना तुम्ही, त्यामागची यंत्रणा समजून घेणं खरंच रंजक आहे. आज ज्ञान हे कोणत्याही एका संस्थेची मक्तेदारी राहिलेलं नाहीये. म्हणजे शिक्षणाचं डेमोक्रेटायझेशन झालंय. होय, तंत्रज्ञानाने ते सर्वांसाठी खुलं केलंय. आज जर एखाद्याला डेटा सायन्स किंवा डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर त्यासाठी नोकरी सोडण्याची अजिबात गरज नाही. जगातील सर्वोत्तम तज्ज्ञांचं मार्गदर्शन आज ऑनलाईन उपलब्ध आहे. आणि फक्त शिक्षणच नाही, तर नेटवर्किंगची संकल्पनाही या GPSमुळे पूर्णपणे बदलली आहे. या प्लॅटफॉर्म्समुळे जोखीम किती कमी झाली आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. ते कसं? म्हणजे आज कोणतीही व्यक्ती जगभरातील त्या विशिष्ट क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांशी थेट संपर्क साधू शकते. त्यांना विचारू शकते की तुमच्या क्षेत्रात रोजची आव्हानं काय आहेत. यामुळे नवीन क्षेत्राविषयीचे गैरसमज दूर होतात. आणि अचूक माहितीच्या आधारे निर्णय घेणं खूप सोपं जातं. बरोबर. आणि या तंत्रज्ञानामुळे आजकाल कंपन्यांचा दृष्टिकोनही खूप बदललाय. कंपन्यांचा दृष्टिकोन तो कसा? आता बऱ्याच क्षेत्रामध्ये उमेदवाराची 4 वर्षांची पारंपरिक पदवी पाहण्यापेक्षा त्याच्याकडील विशिष्ट कौशल्य आणि प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता, ज्याला आपण पोर्टफोलिओ म्हणतो, याला अधिक महत्त्व दिलं जातंय. म्हणजे डिग्रीपेक्षा स्किलला जास्त महत्त्व आलंय. हो. त्यामुळेच नवीन कौशल्य आत्मसात करून दुसऱ्या क्षेत्रात प्रवेश करणं हे आता पूर्वीसारखं अशक्यप्राय स्वप्न राहिलेलं नाही. ते आता अगदी सहज साध्य होणारं उद्दिष्ट बनलंय. तर मग या संपूर्ण सखोल चर्चेचा जर आपण एक सारांश काढायचा म्हटला तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या या विश्लेषणातून एक अत्यंत स्पष्ट चित्र समोर उभं राहतं. होय. निवडलेल्या करिअरला कालांतराने बदलणं हे केवळ शक्यच नाही, तर मानवी वाढीसाठी आणि प्रगतीसाठी ते पूर्णपणे योग्य सुद्धा आहे. अगदी निःशंकेपणे. पण हे नेहमी लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे की हा प्रवास सोपा नक्कीच नाही. बरोबर. त्यासाठी स्पष्ट ध्येय आणि योग्य नियोजन लागतंच. तेव्हाच खऱ्या अर्थाने बदलाची भीती संपते. जुन्या कालबाह्य झालेल्या संकल्पनांना केवळ सुरक्षितता मिळते म्हणून कवटाळून बसण्यापेक्षा प्रवाहाबरोबर स्वतःला विकसित करणं गरजेचं आहे. नव्या संधी उघड्या डोळ्यांनी स्वीकारणं हाच भविष्यातील यशाचा खरा मंत्र आहे, हे या चर्चेतून खूप प्रकर्षाने जाणवतंय. आणि हीच ती व्यावसायिक उत्क्रांती आहे, जिचा स्वीकार आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला करावाच लागणार आहे. खरंय. पण जाता जाता या सर्व चर्चेतून मला एक अत्यंत रंजक आणि थोडा वेगळा विचार सुचतोय, जो कदाचित भविष्याचा पूर्णपणे वेध घेणारा असू शकतो. कोणता विचार? बघा, जर करिअरची हीच लवचिकता आता नवा नियम बनत असेल, लोक एकाच आयुष्यात सतत नवीन कौशल्य शिकून 2, 3 किंवा 4 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे काम करत असतील, तर भविष्यात रेझ्युमे किंवा बायोडेटा ही पारंपरिक संकल्पनाच संपुष्टात येईल का? बापरे, हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे एका स्थिर ठराविक साच्यातल्या 2 पानांच्या कागदपत्राऐवजी माणसाचं व्यावसायिक जीवन म्हणजे सतत बदलणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या अनुभवांचं एक जिवंत प्रदर्शन बनेल का, ज्याला आपण लिव्हिंग पोर्टफोलिओ म्हणू शकतो, जिथे व्यक्तीची ओळख केवळ एका जुन्या पदवीवरून नाही, तर तिने किती वेळा स्वतःला नव्याने घडवलंय यावरून ठरवली जाईल. हे खूपच प्रगल्भ आहे. कदाचित तो जुना, सुरक्षित पण एकाच दिशेने जाणारा रेल्वेचा ट्रॅक आता कायमचा संपलाय आणि एक अनपेक्षित वळणांची, रोज नवीन क्षितिजे गाठणारी एक भव्य रोड ट्रिप मानवजातीची वाट पाहत आहे. हा विचार नक्कीच आपल्याला एक नवीन दिशा देऊन जातो.
आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.